प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। सुवर्णाचा मनती नाग नाग मन भेटे सा सोन्याचा अंग ते विद्रश्य द्रष्टा दिसे सांग उपदेशा व्यंग या नाव आहे। सगळं सुट्टी मंडळाला नमस्कार करून कथेचे सन्मान करणारे सर्वश्रेष्ठ नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय कीर्ती जयांचे केलिया समरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सगळ्या सुट्टी मंडळ नमस्कार करून कथेचा अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे। गुरु शिष्याचा संवाद गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा गुरु आतापर्यंत ऐकला मी मागे जाणार नाही कारण शिष्याची अवस्था कशी असावी शिष्याची त्रिपुटी गेलेली असावी कारण त्रिपुटी संपल्याशिवाय तुमच्याकडे सत्वगुण अवस्था प्राप्त होत नाही आणि सत्वगुण अवस्था प्राप्त झाल्याशिवाय ज्ञान कारण कोणचं ब्रह्मज्ञान आहे आणि कोणचं ब्रह्मज्ञान आहे शब्दात थोडा फरक हे कळत नाही त्याच्यामधला कारण अंतर कळत नाही म्हणून करताना गुरुश्रोत्री असावा काय गुरुश्रोत्री असावा गुरु सत्य असावा आणि गुरु ज्ञानी असावा असा गुरु करा धर्म पंथ काही सांगितला नाहीये बरं का आता या आपण धर्म पंथाच्या घोटाळ्यामध्ये अडकलो म्हणून करताना बेजार येत आपण बेजार येत मला जेव कारण धर्माच्या आणि पंथाच्या बाहेर निघालाय का त्याला सुखाला प्राप्ती कारण सुखाला त्या ठिकाणी कमी नाही कारण विश्वाची माझे घर आईची मती जयाची स्थिर किंबहुना जगाचे रापणची झाला पण कवा होता ये काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी झाली आणि मग कारण त्या ठिकाणी स्वतः परिपूर्णता बरं का अशी परिपूर्णता नाही काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी तयाचे होता धरसेन तुटे देहाचे बंधन ही अवस्था प्राप्त जर पाहिजे असेल का तर त्रिपुटी संपवा आणि जग ब्रह्मरूप बघा जग ब्रह्मरूप बघितलं का पुन्हा काही शिल्लक राहत नाही बरं का कारण या आपोआपल्या अनुभवाचा परमार्थ आहे महाराज अनुभवाचा आता कुणाला कसा कळाला याच्यावर मला वाद करायचा नाही पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात कारण दोरीचा साप दिसला आणि दोरीचा साप दिसल्यानंतर तो खरा मानला आणि मानल्यानंतर कारण त्याला बघण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश आणला आणि प्रकाश लावला तर दोरीच होती कुठं साप आहे भ्रम आहे का नाही जगाला भ्रम झालाय का नाही झाला अशी अवस्था आहे कारण भ्रम झाला की तंत्र मंत्र करणाऱ्या गुरुच्या मागे लागतील आणि भ्रम गेला की कारण गुरु कारण जे सत्य आहे जे श्रोत्री आहे जे ज्ञानी आहे तुम्हाला सगळं सांगू का रामायण ऐकलेला सुद्धा फरक पडत नाहीये नाही पडत तुम्ही म्हणता ना आमच्याच रामायणामध्ये येऊन का उलट बोलायला लागलाय उलट नाही बोलत बरं का कारण त्या ठिकाणी फरक पडत नाहीये का पडत नाहीये तर आपण ज्या सृष्टीमध्ये आहे ही सृष्टी कारण त्या ठिकाणी त्रिविध तापानं तापलेली आहे कसल्या तापानं ही सृष्टी त्रिविध तापानं तापलेली आहे म्हणून तुमच्या आमच्यावर परिणाम होऊ शकत नाही जगात एखादाच एखाद्यानेच याच्यावर विजय मिळवलाय त्याचंच नाव सूर आहे बरं का काय नाव आहे त्याचंच नाव सूर आहे ज्याने कामाला आणि क्रोधाला जिंकलो आणि ज्याने कारण लीनतेनं अनन्य शरणजन गुरुचे पाय धरले आणि गुरुश्रोत्री भेटला तेव्हाच भाग्यवान एरवी नाही एरवीचं कार्य काय होऊ शकत नाही म्हणून ज्यानं काम जिंकलाय ज्यानं क्रोध जिंकलाय ज्यानं लोभ जिंकलाय आणि ती तिचं नाव काय रामाई
कारण त्या ठिकाणी शबरी आहे, शबरी तिचं नाव. आणि शबरी आहे सर्वस्वाचा त्याग झाला म्हणून जगाचा बाप घरी आला. लक्षात ठेवा, देवाकडे जायची गरज नाहीये. देवाला कारण त्या ठिकाणी काही करायची गरज नाही. हो, देव देव म्हणून व्यर्थ का फिरती, ज्ञानेश्वर माऊलीचा पुरावा बरं का. कारण निज देव नेनती, बरं का. आम्ही कोण, कारण जो निज देव आहे, कोणचा निज देव आहे? ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा. बरं का, कोणचा देव? कारण आत्मदेव कळाला पाहिजे. अखंडित सेवा करा त्याची. कारण अखंडित सेवा, खंडन नाही पडलं पाहिजे. आणि असा जो निज देव आहे तो कळाला कुठं? मातंग ऋषीच्या, कारण त्या ठिकाणी सेवेमध्ये. कुठं कळाला? मातंग ऋषीच्या सेवेमध्ये कळाला. आणि म्हणून करताना भिल्लाची पोरगी आहे, पण रामायण काराला, कारण रामायणामध्ये लिहावं लागली. जाऊ दे, जातीने मोठ आहे पण हलकट वागत असेल, काय करायचं त्याला? काय करायचं मला सांगा ना तुम्ही. जातीने उंच वर्ण आहे, काय जातीने उंच वर्ण आहे, पण त्याची वृत्ती हलकट आहे. काय त्याचा फायदा आहे? काही सुद्धा फायदा नाहीये. अहो, एक बरं का, रानामध्ये बकऱ्या सांभाळणाराची पोरगी आहे. कुणाची? मांस खाणाराची पोरगी आहे, पण जिनं सर्वस्व जिंकलं, तिचा विजय झाला, तिला गुरु प्राप्त झाल्या गेला. असा गुरु प्राप्त होणं महाकठीण आहे. आयसी निजात्म प्रतीती आहे सकळ गुरुभक्ती. सांडोज्ञी ज्ञान गर्व उद्धत नित सर्वा बुद्धी आहे तू. कारण त्या ठिकाणी सर्व भूती एक वासुदेव, अहंतेचा ठाव पुसोनिया. अरे का, कारण सगळ्या जगात मी आहे. कोण म्हणते? हो, कारण गुरुने सांगितलं मी सगळ्या जगात आहे. आणि ज्याला गुरु करून माणूस वाटत असेल तर त्याचे का मूर्ख कोण आहे? बोलत. ज्याला गुरु करून, कारण हे माणूस आहे, माझा गुरु आहे म्हणतो आणि पुन्हा माणूस आहे म्हणतो. काय वाचे आहे त्याची? मला नाही बोलायला का, मी इथं खाली जात नाही. ही परिस्थिती निर्माण आहे. पण असा गुरु लाभणं योग्यतेने लाभतो, अनुभवाने लाभतो. आणि अनुभवाशिवाय परमार्थ फळाला येत नाही मला, बरं का. कारण परमार्थामध्ये तुम्ही आलात असत वाद नाही. कारण ज्या दिवशी तुम्हाला परमार्थाची आवड लागली, त्या दिवशी तुम्ही सत्वगुणातून, कारण सत्वगुणामध्ये प्राप्त झाला, रजगुणातून, पंचगुणातून, रजगुणामधून, कारण सत्वगुणामध्ये प्राप्ती झाला. का? कशाने झाला? तर तुमची वृत्ती तशी निर्माण झाली. पण वृत्ती निर्माण होऊन भागत नाही ना, त्याच्यावर कुठे भागते? कारण साधक दशेमध्ये वृत्ती आहे. कशा दशेमध्ये? साधक दशेमध्ये वृत्ती आहे. नियम पाळी जा. कारण ही परिस्थिती मी सांगणार नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं. तुम्ही म्हणता महाराज लय शाने झाले ते, असं नाही बरं का. साधकाची दशा असावी उदास, आणि उपाधी नसावी अंतर्बाह्ये. लुलुपे ते काया निद्रे ते जिनावे, भोजन न करावे अपरमित. लिहून घ्या, भोजन न करावे अपरमित. काय काय साधकानं पाळावं हे लिहून घ्या. एकांती लोकांती स्त्रियसी भाषेन, प्राण गेरिया जाण करू नये. बरं का, असं साधक पाहिजे. आणि अशी साधक वृत्ती प्राप्त झाली की, कारण त्या जागेवर म्हणले, कारण गुरु प्राप्त होतो. आणि गुरु प्राप्त झाला की गुरु तेथे ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शने समाधानाती जैसे. याचं नाव साधक आहे. कारण ज्याला ज्ञान झालं, आत्मदर्शन झालं, आणि आत्मदर्शन झाल्यानंतर सुखाला प्राप्ती. बरं का, नाही तर बरेच परमार्थ करून कारण दुःखाचा बोबाटा चालूच आहे. चला, इंद्रिय क्रमाची प्रवृत्ती तुझा हे की अकृतात्म प्रतीती. ते सकळ वासना होय शांती स्थिती स्वानंद. कारण सगळ्या वासनेची शांती झाली पाहिजे. बरं का, इंद्रियाचा निराश झाला पाहिजे. निराश. आता मला तुम्ही बसविले तसं मी काय करू? उशीर लागायला लागला. बरं का,
इंद्रियाचा किती इंद्रिय? 10 इंद्रिय आहेत बरं का. किती इंद्रिय? पंच ज्ञान इंद्रियाने, कारण पंचकर्म इंद्रिय. 10चा मेळ सांगतो, पुढचं नाही सांगितलं. मोठा आहे महान. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. ज्यांना 10 इंद्रिय जिंकले त्यांचे प्राणकरण सगळे एकत्रित आहे. आणि त्यांना समाधी लागते बरं का. मला कुणाला नाही लागत, कुणाला लागत नाहीये. आमच्यासारख्या भावाला समज लागते. इंद्रिय जिंकले नाहीत ना, इंद्रिय जिंकले नाहीत. इंद्रिय जिंकले याचाच नाव दुसरं आहे. जिंकावा संसार हे नावे तरी सूर. येर काय ती बापुडी वीर अहंकाराची घोडी. सगळे अहंकाराचे घोडे आहेत. पण कुणी जिंकले तर इंद्रिय जिंकणाराचं कार्य आहे. आणि इंद्रिय जिंकले असा अनुभव आला पाहिजे, कळायला पाहिजे. कारण इंद्रिय जिंकले याचा अनुभव आला पाहिजे. आता याचा अनुभव सांगायचं म्हणलं की पुन्हा 15 मिनिटं लांबत येते. ही लय अवस्था मोठी महाराज. ऐकायला घोड होतो, सगळं ऐका घोड लागतंय. पण लांब वेळ आपल्या हातात आहे, वेळ आपल्या हातामध्ये नाहीये. जसं 9 प्रकारची भक्ती आहे, 9 प्रकारची भक्ती 9 इंद्रियानं केली की 10वा इंद्रिय बरोबर येते. काय करते? 10वा इंद्रिय बरोबर येतोय. त्याची व्याख्या सांगायला पुन्हा अर्धा तास जातोय, सांगत नाही. अशी अवस्था प्राप्त आहे. आणि तसं कारण या जागेवर इंद्रिय जिंकलेले होते, इंद्रियाचा अनुभव आलेला होता. आणि अनुभव आला देव जवळ येतो. कोण जवळ येते? अनुभव आला की देव जवळ येतो. देव जवळच येत नाही, कारण आपल्या आयुष्याचा जन्माला आल्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. पण अनुभव येणं गरजेचे बाबा परमार्थामध्ये. परमार्थात जर अनुभव नाही आला तर परमार्थ करून काहीही प्राप्त होत नाही. जाऊ रे, हे जगाचं मान देईल कुणी, नाही देईल कुणी. नाहीतरी कारण जग मान्य होण्यापेक्षा देव मान्य होणं काय येऊन करायला लागला. कारण तुम्ही मला मान देवा हे केव्हा आहे? इथं बसलो तोपर्यंत. इथून उठल्यानंतर तुमची वृत्ती तुमच्या पद्धतीने, माझी वृत्ती माझ्या पद्धतीनं, हे कार्यकरण चालू आहे. देवाने एकदा अंगीकार ज्यांचा केला, नारायणे निंदेतेही वंदे केले जगी. कारण जगामध्ये वंदनीय व्हायचं असेल तर देवानं जवळ करावं, असं जगा, असं कार्य करा. आणि इंद्रिय जिंकल्यावर गुरुची प्राप्ती होती. आणि गुरु मिळाला की ज्ञानाची प्राप्ती होती. आणि ज्ञान झालं की देव कळतो. निजानंद निजानंद प्रतिती अनाव सार्थक तपस्थिती निज देह मिथ्यात्वे देखती मुख्य प्रमार्थी तो एक. परमार्थामध्ये कार्य करत असताना सर्वे केला. सर्वे कुणी? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी परमार्थामध्ये सर्वे केलाय. ज्यानं कारण त्या ठिकाणी असं प्रचिती आली आहे. कशी? जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग जाण निश्चित पार्थ माझा गागरपय माझा. कसं घ्यायचे तसं घे बरं का. असा कारण अनुभवायला पाहिजे. प्रचितीचा अर्थ अनुभव, अनुभवाला पाहिजे. अनुभवाकरण आल्यानंतर मन कारण त्या ठिकाणी परमार्थामध्ये साधकाचा लायकीचा होतोय. कारण शिष्य परंपरेचा लायकीचा होतोय. गुरुचा शिष्य मानले जातोय. हो, असं नाहीये, असं इकडे काही मानल्या जात नाहीये. आणि कुणकडे बरळण्याचं केल्यानंतर काही मिळत नाहीये, अशी अवस्था प्राप्त हो. कारण त्या ठिकाणी मातंग ऋषीच्या दारामध्ये कुणाला झाली? कारण शबरीला झाली. तुम्ही सावध थोडे पण चला. ऐसे श्रीरामे पुसता शबरी सजाली पूर्णावस्था. श्रीरामचरणी ठेवणी माता समस्त तत्वता वृत्तांता सांगत. समस्त तत्वता वृत्तांत सांगत. संतांची परीक्षा संपत, लोकांची परीक्षा संपली. आणि तिसरी परीक्षा देवाची. कुणाची परीक्षा? देवाची. देवदारात आला आणि देवदारात आल्यानंतर अवस्था बघितली. परीक्षा कशी कळतीये? अवस्थेवर बरं का, व्यवस्थेवर नाही. तुम्ही बसायला लागलाय का? तुम्ही जेवाय घालायला लागलात का? ही व्यवस्था आहे मला. तुम्ही सत्कार करायला लागलात का? व्यवस्था आहे बरं का. पण अवस्था कशी
अवस्था ब्रह्म पाहिजे. कशी अवस्था? ब्रह्मावस्था पाहिजे. हो, ब्रह्मावस्था प्राप्त झाली हे कारण सगळं जग देव झाल्याशिवाय राहत नाहीये. सगळं देव जग झाल्याशिवाय राहत नाहीये. आणि तशी अवस्था कारण त्या ठिकाणी कुणाची आहे? शबरीची अवस्था आहे. आणि शबरीची अवस्था झालेली कारण देवाला कळाली. देवाला सांगायची गरज नाही. का सांगाल होते? न सांगता कळत अंतर विश्वी विशंभर परिहरची न लगे. कारण देवाला सांगायची गरज नाही. देव कुठे आहे? आता देव आत्मा नावाचा देव तोच आहे. देव आत्मा नावाचा देव तुम्हीच आहे तो. पण तुम्ही देव मी देव आहे अशी अवस्था तुमच्याकडे नाही म्हणून तुम्ही बिघडला. ओळ कुठे झालाय? ओळ इथंच झाला. कारण आत्मा नावाचा देव मध्ये आहे म्हणून कारण त्या ठिकाणी सगळं कळालं. आणि कळाल्यानंतर म्हणले तू माझ्या परीक्षेत पास झालेले आहेस पण मी बोलतोय याचे उत्तर दे आणि मग तुला कारण काय पाहिजे ते देतो असा देव म्हणून तुझे होताच दर्शन सफळ तप सफळ ज्ञान सकाळ देय ध्याता ज्ञान सफळ अनुष्ठानाची माझे. काय म्हणा लागलीये? तुझे होता दरुशेन सफळ ज्ञान सफळ तप सफळ अनुष्ठान. आयुष्यभर कशासाठी झटायला लागला? बोला ना. तुमचं सायास कशासाठी हुआ? हे सायास नेमकं कशासाठी आहे? देव नाही भेटावं म्हणून का? कशासाठी बोला ना मला. कारण देव भेटावा म्हणून सायास आहे. मग देव भेटावा जर वाटत असेल तर आजचा अरण्यकांडच आहे ना. कारण आजचा शेवटचा अध्याय का म्हणजे देव भेटतोय. बरं का? काय भेटतोय? देव भेटतोय. कारण एवढी क्रिया कळाली का की देव भेटला त्याच्यामध्ये संशय नाहीये. रामा तुझं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर जी इच्छा होती जी मनशा होती जी कामना होती बरं का ही सगळी कारण मावळली स्थिर झालेली आहे. आणि जरा थोडं स्थिर व्हायचं शिका ना. कारण आपण सारखं बिझीच आहे तो स्थिर व्हायलाच तयार नाहीये कोणी. आणि कवा सुख मिळत? स्थिर झाल्याशिवाय सुख नाही बाबा. थांबल्याशिवाय सुख नाहीये. आणि कोण थांबायला लागलंय? कुणीच थांबाना. म्हणून तर कारण चौकाच्या खालीवर चाललं की मध्ये टेक डायरेक्ट तू तिथे बोला ना. डायरेक्ट जाळीत नाही मध्ये सगळ्याला टेकावं लागतंय का? ते थांबलंच नाही आयुष्यामध्ये. थांबलं नाहीये म्हणून कारण त्याचा विसावा कारण त्या ठिकाणी करतात. तसं माग फिरून बघा. माग फिरून आयुष्य बघितलं किती वाईट असल्यावर तुमचं आयुष्य मागचं. पण तुम्ही परमार्थात आलात आणि एकदा मागे फिरून बघितलं का तुम्ही सावध होता. आणि सावध झालात का तुम्हाला कारण सगळं आयुष्यामध्ये एवढं कमी होणे एवढं प्राप्त झाले राहणार नाही. पण तुमचं काय चाललंय? या तुमचं म्हणजे मी तुमच्या तुझं बघा घुशी सारखं चाललंय. उकरीती 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 आणि वरी भरी येऊन बसवतीये आणि पुन्हा उकरायला जातीये. पण मी काय केलंय लक्षातच येईना ना तिची. येत का लक्षात? मरून जाते. हो नाही लक्षात येत. पुढचा जन्म घ्यावा लागतो. तसं रामा तुझं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर जेवढी अंगानं कारण कामना होती ती परिपूर्ण झाली. ताकद तुझ्या दर्शनाची. चला आजी माझी सफळ वृत्ती आजी माझी सफळ स्थिती आजी माझी सफळ भक्ती भक्ती जे कृपया रघुपती आलासी. कारण आज माझी भक्ती सफळ झाली आहे. काय झाले? आज आयुष्यभर मी भक्ती केली आणि ती भक्ती आज माझी फळाला आलेली आहे. बरं का? भक्ती फळाला कवर येत नाही. शेवटच्या भक्तीची परीक्षा दिल्याशिवाय येत नाही. बरं का? आत्मनिवेदन करून या बळी झाला वनमाळी द्वारपाळ आऊट पाऊल भूमी घेऊन या दान याच कापण सोय झाला. कोणची भक्ती आहे? 9व्या नंबरची भक्ती आहे दादा. आत्मनिवेदन हीच नाव 9व्या नंबरची भक्ती आहे. श्रवणे काय? श्रवणे परिस्थिती तारीला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तयार. कारण श्रवणाने कारण श्रवण केलं पहिली भक्ती आहे. श्रवण हो कारण त्या ठिकाणी हरिनाम घोष काय हरिनाम घोष गरजे तो प्रल्हाद 2 नंबरची भक्ती आहे. तोंडाला भक्ती केली. बरोबर आहे ना? तोंडाला केली. कारण पायाचा महिमा ती जाणे रमा पायाची सेवा केली.
आता भक्ती कुणी कुणी केली तुम्ही मोजून घ्या, कारण ही 3 नंबरची भक्ती आहे. काय 3 नंबरची भक्ती आहे दादा. आणि अशा सगळ्यांना 8 भक्त्या संपल्या, 9वी भक्ती झाली की कारण त्या ठिकाणी परिपूर्णता झाली. परिपूर्णता म्हणजे उणीव शिल्लक नाही राहिली. म्हणून एका जनार्दनी आत्मनिवेदन भक्ती तुझे पण उरले नाही. मधल्या तुम्ही बघा मी कवर सांगू. तुझे करता नाम स्मरण सहित पूर्व जाऊ उतरण या तुझे झाली दर्शन सकळ जनाजी माझे. कारण तुझं दर्शन घेतल्यानंतर आणि तुझं नामचिंतन केल्यानंतर जगाचा उद्धार होते. नामचिंतन नाव घेतले बरं का. काय घेतले नाव. कारण राम हा एक नाव आहे. आपल्या राम नावाची माणसं नाही रे, ऐकतो ना माणसं. कारण नाव घेतल्यावर जर जगाचा उद्धार होत असेल, नामानं जर कारण 42 कुळाचा उद्धार होत असेल, तर मग तुझं दर्शन झाल्यावर काय होईल बोला. तुझं दर्शन झाल्यावर नेमकं काय होईल. कारण दर्शन पायाचं लय महत्व मोठं आहे. माझ्याकडे वेळ नाही सांगायला का. पायाचं एवढं महत्व मोठं आहे कारण स्वतः ज्या वेळेस 14 रत्न निघले त्याच्यात 14वा रत्न म्हणजे लक्ष्मी. बाकीचे 13 तुम्ही बघा. कारण लक्ष्मी आहे ती लक्ष्मी माळ घालायला गेली होती. कुणाला? विष्णूला. माळ घालायला गेली पण विष्णूला सांगितलं मी माळ घालून घेत नाही का. बाकीच्या सगळ्या देवाचा तो अपमान केलास. मला वेळ नाही सांगायला लांब माहिती. सगळ्या देवाचा अपमान केलास. लक्ष्मीने सांगितलं रामा कारण देवा तुझ्या सगळ्या शरीरापेक्षा पाय श्रेष्ठ आहेत. मग पायाची दासी म्हणून तरी घे ना. काय म्हणून घे? पायाची दासी. बरं का. कारण पाय लक्ष्मीच्या हाती. बरोबर आहे ना. कारण पाय का लक्ष्मीच्या हाती तर लक्ष्मीनं पायाची सेवा केली. पायाची भक्ती म्हणून तर मला सांगितलं पायाचा महिमा ती जाणे रमा प्रिय पुरुषोत्तमा तेने झाली. कारण प्रिय कशामुळे झाली तर कारण पायाची भक्ती केली. एवढा पायाचं महत्व महान आहे. मग ते पाय माझ्या कपाळाला लागले ते मग माझं कपाळ कसले भाग्यवान मी झालेले आहे असा अनुभव सांगतो. तुझे देखील आचरण जन्म मरणाची बोलवण बोलाविले मी तू पण सुख संपन्न श्रीरामे. तुझे पाय बघितले मी तू पण जाऊ दे दुरी. बरोबर आहे ना. अशी अवस्था मला प्राप्त झालेली आहे. कशानं? पाय बघितल्या पाय बरं का. दर्शन करायचं पुढे पाय धुवायचे पुढे बरं का. पाय धुवायचे पुढे म्हणून तर सगळ्या शरीरापेक्षा पायाला महत्व. बरं का. पायाला महत्व आहे. काही महाराज पायाचे पाय पडत येत नाही हाताचे पाय पडत होते. आता हाताचं पुन्हा एका दिवशी चांगलं महत्व आहे. कारण पाय एवढे श्रेष्ठ आहेत रामा. मग त्या पायानं माझं कारण सगळं सर्वस्व मिळालंय. माझं द्वैत संपलंय त्या पायानं. काय संपलंय? काय ताकद आहे पायाची बघा. आपलं द्वैत कशाने संपल? काय क्रिया केल्यानंतर संसारातली संपल? हो ना. संसारामधली काय क्रिया केल्यावर द्वैत जाईन आपलं? मनामधलं द्वेष जाणं कठीण आहे दादा. पण पाय बघितले आणि मनच कारण त्या ठिकाणी पाय झालो. काय शिल्लक राहिलं द्वेष? आणि द्वेष शिल्लक नाही राहिलो. आणि जिथं द्वेष नाही शिल्लक राहिलो त्याचंच नाव भक्त आहे. आणि त्याला देव भेटतोय. अन्य इच्छा करायची नाही. चला तुझ येता चित्र कुटी होनी मार्ग उतरिले मुनिया शरभंगू जाता विमानी म्या प्रार्थोनी पुसले. चित्रकूटाहून निघाला आणि निघाल्यानंतर ऋषीचा उद्धार करीत येऊ लागला. तुझं दर्शन झालंय कुणाला? ज्या शर्वंगाला नेण्यासाठी ब्रह्मदेवाचं विमान आलं होतं. इंद्र आला होता. इंद्र त्या विमानात बसण्याच्या लायक नव्हता. रामायणात आहे काही? आहे ना. आहे रामायणात आहे. आता तुम्ही नाही मला तरी आहे का? रामायणामध्ये आहे. मग मला सांगा ब्रह्मदेवाचं हंसयुक्त विमान त्याच्यात इंद्रदेवाला जर बसता येत नसल, ज्याला 222 दिवे. किती दिवे? आता आपल्या एका मंत्र्याला 2 पण असते. ह्याच्यापेक्षा जास्त काय?
अहो सगळे पद ज्या राजाला आहेत, तरी बसण्याचा अधिकार नाही. ते विमान काढून त्या ठिकाणी शरभंगाकडे येऊन आला आणि शरभंगानं सांगितलं रामवनात आलाय आणि मी आयुष्याचे आयुष्य घातले, जन्माचे जन्म घातले, तरी आणखीन देव भेटला नाही. आणि देव कारण या वनामध्ये आलाय, मला त्या विमानात बसायचं. कोण म्हणायला हे पण हे तेवढा जागेवर ठेवू नका, उडवून नाही सगळा. कारण त्या जागेवर म्हणल्या ती कोण भिल्लानी, बरोबर आहे ना. कारण ती म्हणू लागलेली आहे रामा, आणि त्या शरभंगाला भेटलास, शरभंगाचा उद्धार केलास आणि शरभंग त्या विमानात नाही गेला, मनानं कारण स्वर्गाला गेला. एवढी शरभंगाची ताकद आहे. आणि त्या शरभंगाला मी विचारलं होतं राम कुठं आलाय, राम कवची भेटणार आहे, आणि त्यानं सगळं मला सांगितलं होतं. साधू संतांची कृपा बरं का मला. संत भेटले की कारण त्या ठिकाणी संत सांगतात देव कवा यायचा, या कारण युगामध्ये अवताराला कवा यायचा आहे, देव कवा भेटायचा आहे, हे सगळे वर्तन कुणाकडे विचारायचे ते साधूकडे विचारायचे बरं का. कारण साधूकडे विचारले की कारण त्या ठिकाणी साधू सांगितले शहरात नाही हो, तसं शरभंगानं सांगितलं आणि जसं सांगितलंय तसं माझी पशी येणे सांगितले माझ्या प्रति तुझ्या आश्रम येईल श्री रघुपती तयपासून अहोरात्री जनचित्ती दळा धरले. काय महाराजावर विश्वास असन बोला, आमच्या नका बघा तू. काय महाराजावर विश्वास असेल, आणि विश्वास महाराजावर ठेवा, देव नाही ठेवलं चालत. देव नाही ठेवला तरी चालत, देवापाशी तू येत आहे, देव घेतल्याशिवाय देत नाहीये. देशी तेव्हा घेशी आईसा असशी, बरोबर आहे ना. हे देवाचं कार्य आहे, पण साधूचं तसं नाही दादा. म्हणून कारण साधूवर कारण त्या ठिकाणी विश्वास ठेवा. साधू कारण दैत्या घरी पूजनीय आहे आणि सज्जना घरी सुद्धा पूजनीय आहे. नारदाची सेवा दैत्य करते का नव्हते, करते का नव्हते. नारदाची सेवा दैत्य सुद्धा करीत होते बरं का. तसं कारण माझा विश्वास आहे, मला माझ्या गुरुने सांगितलंय आणि मला कारण शरभंगानं सांगितलंय राम तुझ्या घराला येणार आहे, राम तुझी भेट घेणार आहे. आणि त्या दिवशीपासून माझे डोळे कान मन सगळं कारण तुझ्याकडे लागले रामा. आणि ते तृप्ती कशाची, माझ्या डोळ्याची, माझ्या मनाची, माझ्या कानाची, माझ्या धनीकरण सगळ्या शरीराची आज पुरली आहे. तुला बघितलं आणि निवंत झाली. चला माझा जाणोनी भावार्थ कृपेने आलास कृपावंत, तरी आजी रावणी येत पूजा येतो अंगीकारी. कारण रामाला विनंती केली, रामा माझ्यावर कृपा केली आहे, देव कृपाळू आहे बरं का. कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर कोण आहे, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा, बरोबर आहे ना. कारण तू कृपाळू आहेस, माझ्यावर कृपा केली. काय केली, माझ्या घरी आलास. कारण घरी आलास पण आजचे दिवस राहा, काय म्हणली, आजचे दिवस माझ्या घरी राहण्याचं कार्य करा. काय अधिकार सगळं तिन्ही लोकांचा मालक आहे. मला सांगा कुणाच्याच घरी राहत नाहीये आणि कुणालाच मेळ लागू देत नाहीये. स्वप्नात सुद्धा नाही हो, मग खरी नाही स्वप्नात. किती वर्ष झालं करतो आपण, बोल मला. देव स्वप्नात सुद्धा नाहीये देव. एवढंच नाही कारण ज्या देवाचा प्रताप आहे महाराज महान, पण देव देवाला विनंती करू लागली आजच्या दिवस माझ्या घरी राहावं लागतंय आणि आज राहिल्यानंतर मी जी सेवा करणार आहे ना ही सेवा कारण तुम्ही घेण्याचं कार्य करा, या सेवा घेण्याचं कार्य तुम्ही करावी अशी माझी विनंती आहे बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देव आलता मला आता का नव्हता आला होता. कशाहून आला होता, दारी मोडक्याच वाजा वरी वाखळांच्या शेजा, बरोबर आहे. कारण दारामध्ये टाकण्यासाठी सुद्धा नव्हतं. ज्याची तिन्ही लोकांवर सत्ता आहे, झाडाची पाणी हाले ज्याची आणि राहिली अहंता मग कोठे. एवढंच नाहीये कारण तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे बरं का, सूर्याशी चालणे तुझिया बळे बरं का, तुझिया बळे ऐसा तू कारण त्या ठिकाणी समर्थ ब्रह्मांडाचा धनी. कसा समर्थ देव, या
एवढा समर्थ आहे का देव, एवढा समर्थ देव आहे. तरी सुद्धा कारण एक साध्या देव येण्यासाठी श्रीमंती लागत नाही, वैभव लागत नाही, काही लागत नाही, फक्त भाव आणि भक्ती लागती बरं का. कारण भक्ती होती, भाव होता, विनंती केली. काय म्हणणार सूक्ष्म सामग्र्यातली पुनित किंचित केली असे येते अंगीकारावी रघुनाथ सका समवेत सौमित्र रघुवंशामधल्या रामा. का म्हणतात रघुनाथ रामा? रघु कारण राजा होऊन गेलाय, रघु राजा सूर्यवंशामध्ये आधी, आणि त्याच्यामुळं कारण रघुवंशामधले रामा. पण कशाची पूजा करायची आहे? सूक्ष्म पदार्थांनी ते सूक्ष्म बरं का. आता हे लय आणखी घोटाळत जाते, पुन्हा लय लय लांब. सूक्ष्म काय आहे? बरोबर आहे ना, असंच काय होतंय. कारण सूक्ष्म सरळ सांगतो, जाऊ त्याला घोटाळा घालायचा. कारण सूक्ष्म पदार्थ मी तयार केलेले आहेत. हो, नास्तिक नाही बरं का, हे नास्तिक तुम्ही आम्ही. आता तुम्ही आम्ही काय केलंय? आम्हाला कारण त्या ठिकाणी वस्त्र आणलंय. हो, सूक्ष्म आहे का? नाहीये. कारण त्या ठिकाणी आम्हाला जेवायला गेलंय. किती वेळ राहणार आहे ते? 6 तास. किती टाइम लागणार आमच्यापाशी? 6 तास. 6 तासाला त्याच्या मार्गात ते निघून जाणार आहे. हे सूक्ष्म नाहीये, हे सूक्ष्म नाहीये. कारण जे निर्विकार आहे, कसलं? जे निर्विकार आहे आणि याचं नाव सूक्ष्म आहे आणि याची मला पूजा करायची. रामा लक्ष्मणासहित तू या जागेवर आणण्याचं कार्य कर. सीता नव्हतं कसं होती? सीता नव्हती सांगा. कारण दोघे भाऊ तुम्ही थांबण्याचं कार्य करा, अशी सेवा करायची. ध्यान संधी एकदा काय म्हणले राम? आय कोणीच्या प्रिवचन संतोषाला श्री रघुनंदन विधियुक्त पूजांगीकार वन भोजन स्वय केले. कारण असं रामाची विनंती केली, रामानं ऐकलं. विधिविक्त बरं का. कारण विधिविक्त त्या ठिकाणी परिपूर्णता कार्य केलेलं आहे. कारण विधिविक्त पूजा झाली, विधिविक्त मंत्र म्हणल्या गेले. आपले ओली नाही बरं का, ह्याच्यातले त्याच्यात हरिपाठामधला अभंग, मागचा मोरण मोरचा मार्ग आणि घोडे राव काय सांगावं आता. अशी पूजा रामाची केल्या गेली. आणि रामाची पूजा केली, आनंद झाला देवाला. आणि देवाला आनंद होईल, देवाला सुखाची प्राप्ती होईल. अशा पद्धतीने कारण जगा, अशा पद्धतीने कारण भक्ती करा. अहंकार कार्य सोडून करा. कारण अहंकार गेला अंधकारामध्ये देव झाला. मुख्यमंत्र्यापेक्षा उपमुख्यमंत्री जास्त झाले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. संतोषोनी बोलिला श्री रघुनाथ, जे धनुज मुखे तुझे सामर्थ्य, ऐकोनी आम्ही आलो येथ, तुझे आचरित पहावया, तुझे आचरित पहावया. धनुजे सांगितले वृत्तांत. उंची धनुजा. अरे ज्याला कारण त्या ठिकाणी हे मुंडक, बरोबर आहे ना? कारण त्याचं मुंडक याच्यामध्ये गेलेलं होतं. मुंडक बरं का, हृदयामध्ये गेलेलं मुंडक होतं, त्याचं नाव कबंध. आणि कबंधाचे हात उडविले आणि कबंधाने सांगितले माझे हात उडविले, याचा अर्थ तुम्ही रामून लक्ष्मण आहे. काय सामर्थ्य असेल बघा राक्षसाचं. राक्षस होत ना, धनुचा मुलगा म्हणजे राक्षसच होता. कारण त्याचे हात उडविले आणि कारण त्याला ज्ञान झालं तुम्ही राम आणि लक्ष्मण आहे. रामा माझे कारण सीता शुद्धीसाठी हात उडविले, तुम्ही जात असताना हात उडविले. पण सीता मला माहित आहे, हे काय म्हणलं होतं? सीता मला माहित आहे, कुणी सीता नेलेली आहे, कशी नेलेली आहे आणि कुठं नेऊन ठेवली तेवढी माहित नाही बघा. हे काय म्हणलं होतं? ह्याला दिसत नव्हतं बाई. आवाज ऐकायला आला होता सीतेचा. राजा रावण घेऊन जातोय असा आवाज ऐकला होता. त्यानं सगळं तिथं सांगितलं होतं आणि त्यानं सांगितलं होतं जा
पुढे सुत्यक्षेण ऋषीचा मठ आहे, पुढे त्याच्या शर्वंगाचा मठ आहे, त्याच्या पुढे अगस्तीचा मठ आहे, त्याच्या पुढे महामतीचा आहे का असं? आहे ना? कारण महामतीचा मठ आहे. यांचा उद्धार करा आणि असा उद्धार करीत 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 कुठं जा? कारण असा उद्धार करीत करीत कल्ले पंपा कारण त्या ठिकाणी पंपासुरावर जा. एवढंच नाही, माझ्या घरापर्यंत या असं कारण त्या कबंदानं सांगितलं आणि ते सांगितले म्हणून तर तुझ्या दारात आलो. धनुधान वेजे सांगितले त्या होनी अधिक म्या देखिले ऐसे श्रीरामे बोलिले मन आनंदले शबरीचे. रामानं सांगितलं जे धनुच्या धन्यवान त्या राक्षसानं सांगितलं, कबंद राक्षसानं, आणि त्यात सांगितलंय त्याच्यापेक्षा सुद्धा वैभव. काय दिसलं? त्याच्यापेक्षा सुद्धा वैभव, भक्तीचं वैभव, वैराग्याचं वैभव, ज्ञानाचं वैभव, एकतेचं वैभव आणि सगळं एका छत्राखाली बसविण्याचं वैभव. कुणाचं? भिल्लीचं बरं का? कारण तिचं वैभव आहे. आपण सगळं विसरून इथं बसलो. कुणाचं वैभव आहे? माझं? नाही, येडेवणी करू नका. कारण तिचं वैभव आहे आणि असं त्यानं सांगितलं त्याच्यापेक्षा द्विगुणी तुझं वैभव बघितलं मला आनंद झाला. असं रामाचे शब्द ऐकिले आणि ऐकल्यानंतर एवढा आनंद झाला तिला वाटलं कारण आज देव भेटलाय. मी आयुष्यभर एवढं कष्ट घेतलेलं आहे की आज फळाला. किती दिवस? आयुष्यभर जेवढं मी कारण कष्ट घेतलंय तेवढं आज फळाला आलो. काय कष्ट घेतलंय? गुरुची वाट झाली. काय केलं? कारण 12 वर्षे मातंग ऋषीचा रस्ता झाला पण मातंग ऋषीला माहित नाही होऊ दिलं बरं का? नाही होऊ दिलं. 12 वर्ष माहित होऊ दिलं नाही. एवढी सेवा कारण गुरुची केली आणि मग संतांची कृपा झाली आणि संत कृपा झाली इमारत. कारण संत कृपा झाल्यानंतर शरीरूपी इमारत फळाला येते. काय फळ आहे याचं? तर देव भेटावं याचं फळ आहे. कशासाठी याचं फळ आहे? तर कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मा. कशासाठी इच्छा आहे? मृत्यू लोकामध्ये फक्त याच्यासाठी जन्म मिळावा की कारण या जागेवर येऊन कारण मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून थांबावं. काय इच्छा आहे? पण आपण करीतच नाही नव्हती. काय करावं? आपण त्या मार्गाने जात नाहीयेत कारण तिचा विचार आहे कारण माझं हे सक्सेस झालं गेलं. काय झालंय? तर कारण जन्म बहुत जन्मांती जन्मलासी नरा देव तो स्वैरा करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी प्रता सांडी आता कुडी कल्पनेची वाट. ओढे मोठा कारण अशी जी आपली कारण या कुडीमध्ये कल्पना आहे. कल्पना बरं का? आपण कल्पनाच करण्यावर आहे सारखं. आज 2 ट्रॅक्टर आहे, 3रं ट्रॅक्टर करायची कल्पनाच. कारण आता आपल्याला असं नाही कारण हे करायचं कल्पनाच आहे. ही कल्पना आहे पण कल्पना केव्हा जातीये? कल्पना जातीये पण देव भेटावून संत भेटावा. कल्पना संपली शहरात नाही आणि ती अवस्था मला प्राप्त झाली असा अनुभव आला. चला सद्गुरु मंत्रा सामर्थ्य पूर्ण कदा कोमे जे नाही वना सुमना नये सुकले पण न आटे जीवन बहु काळे. एवढंच नाही, एवढी सद्गुरूची कृपा आहे कारण या वनाला कधीच पाला झडत नाही. या वनामधले फळ कधीच संपत नाही आणि या वनामधल्या फुलाला सुकण्याची अवस्था कधीच प्राप्त होत नाही. कृपा कुणाची? माझ्याकडे लक्ष द्या ना. कारण कृपा कुणाची आहे? कारण मातंग ऋषीची कृपा आहे. काय सद्गुरूची कृपा असेल बोला? कारण ज्या वृक्षाचं पान सुकत नाही, वृक्षाचे फळ कारण नासत नाही, कारण फूल सुकत नाही आणि त्या वनामधलं पाणी संपत नाही. हे सामर्थ्य कुणी दिलंय? कारण मातंग ऋषीने सद्गुरूने प्राप्त करून दिलंय आणि म्हणून ही अवस्था फुललेली महाराज देवा. ही माझ्या जीवावर नाही फुलली, माझ्या कारण गुरुने फुललेली आहे आणि या जागेवर बसण्याचा अधिकार मला प्राप्त झालाय आणि म्हणून तुला बघायला मिळतीये. असा स्वतःचा गुरु दाखवून नाही का ठेवला? तुम्ही आम्ही आता कसं आहे श्रीमंतीवर गुरु आहे
कसे गुरु आता श्रीमंतीवर गुरु चाललाय आता गुरु कारण ते सांगायसारखं नाही गुरुचं प्रकरण कारण जसे माणसं परमार्थात श्रीमंत तसे गुरु अरे असे नाही दादा कारण ज्यांच्याकडे सगळं परिपूर्ण आहे त्याला गुरु मान असं माझ्या गुरुचं वैभव आहे कारण देवा असे सांगू लागले चला सद्गुरुचे सामर्थ्य भले जायचे ऐकिले तैचे देखिले त्याचे वचन म्या पाळले तिने देखिले हे पाय हो एवढंच नाही देवा माझ्या गुरुनं जे बोलले तैसा झाले त्याची याच नाव महाराज आता महाराज तुम्ही आम्हाला म्हणतात म्हणजे तुमचं मोठेपण तुमचं मनाचं मोठेपण आहे महाराज म्हणण्याचं लायक नाही बरं बसतच नाही लक्ष कसं म्हणायचं नाही बसत आपण लक्ष कसं बसतो आपण नाही बसत कारण माझ्या गुरुनं सांगितलं आणि ते पूर्ण माझ्या डोळ्यासमोर घडलं आणि त्याचं दर्शन झालं माझ्या गुरुनं सांगितलं होतं कारण माझ्या इथं कारण देव येणार आहे तुला देव भेटणार आहे कारण कसं असतं हे बघा आयुष्य संपलं की कुणालाही जावा लागते मातंग ऋषी आधीच गेले होते कुठं स्वर्गाला बरं का स्वर्गाला गेले होते मातंग ऋषी जात असताना मातंग ऋषीने सांगितलं होतं तुला राम भेटल आणि राम भेटून कारण तुला स्वर्ग प्राप्त होईल कोणती प्राप्ती गोलोक प्राप्त कोणती प्राप्ती झाली पुढे ऐकायला मिळेल तुम्हाला कारण गोलोक प्राप्ती तुला होईल गोलोक ही जीवाला प्राप्त होत नाही मला नाही गोलोक कुणाला प्राप्त होते जेव्हा गायत्री मंत्र म्हणतो 5 वाजता पाठ ब्रह्ममुहूर्तावर उठतो गायत्री मंत्राचा पाठ म्हणतो नित्यनेम संध्या करतो आणि कारण नित्य नेमानं कारण सामवेदाचं कारण त्या ठिकाणी कारण पूर्ण तो कार्य करतो त्याला कारण त्या ठिकाणी जायला प्रवेश आहे कुणाला प्रवेश नाहीये बघा कारण त्या ठिकाणी रानामध्ये भिल्लाची कारण पोरगी आहे आणि त्या पोरला त्याची प्राप्ती झाली का माझ्या गुरुनं सांगितलं आणि तेच माझ्या समोर आलं म्हणून तुझे पाय कारण मला बघायला मिळाले अशी विनंती रामाची करते ऐसे बोलो आणि उल्हासाता श्रीरामचरणी ठेविला माथा काही कमी मागे नाता दयावंता ते देई हे दयावंता ते देई विनंती केली डोकं पायावर ठेवलं आणि ठेवल्यानंतर हात जोडले रामा सगळं झालं तुझं दर्शन झालं माझ्या गुरुनं सांगितलेलं कार्य परिपूर्ण झालं माझा गुरु देव आहे कारण त्याचा सिद्ध प्राप्त मला झाल्या गेली कारण तू देव आहेस हे मला कळाल्या गेलो तुझ्या दर्शनाने मी पावन झाले हेही कळाल्या गेलो पण आणखीन शिल्लक राहिलंय मागायचं हिंदू दयावान आहेस बरं का दयावान देव कसा आहे दयाळू आहे मला कारण देव दयाळू आहे देवा इतका दयाळू कुणीच नाही आणि तुम्ही म्हणता कसा दयाळू आहे मला सांगा चोखोबारायाच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी कारण लुगड्याने असला का नाही तुम्हाला जर सांगितलं तुमच्या मालकिनीची साडी एक दिवस नेसलं का बोला ना मला कारण ही परिस्थिती आहे का नाही कारण एवढा दयाळू देव आहेस तू दयाळू आहेस मी मागणार देवा देण्याचं कार्य करायचं ठाम बोलते हा तुझे घ्यावया दर्शना धरिले देहाचे धारण तरी तुझे देखलिया कार्य कोणा देहाचे आता तुम्हाला एक सांगू का लय खोल गेलं हे लय मोठं फार खाली गेलं पातळामध्ये कारण त्या ठिकाणी रामा तुझं दर्शन घेण्यासाठी देह घेतलाय मी कशासाठी देह काला देहाचं महत्व पुन्हा विचारू नका देहाचं महत्व कारण देह कशासाठी आहे तुझं दर्शन घेण्यासाठी बरं देह नसल्यावर जमत नाही का नाही जमत का नाही जमत कारण त्या ठिकाणी आत्मा या जगात सगळ्या कारण सगळ्या जीवामध्ये आत्मा आहे होतंय का दर्शन बोला ना होत नाहीये म्हणून देह घेतला होता देहाच्या निमित्तानं देहाच्या संगतीनं भजन करता येतं कीर्तन करता येतं प्रवचन करता येतं रामायण सांगता येतं रामायण वाचता येतं आणि मोडलेल्या लोकांचा संसार खरा नीट करता येतो याच नाव परमार्थ आहे रामायण वाचून पोत्या सांगितल्यामध्ये परमार्थ नाही कारण सर्रास रामायण सांगायचं रामायण वाचायचं आणि सर्रास कारण इथून उठलं की कारण त्या ठिकाणी कारण फसवीतच चालायचं असं कुठं रामायण जमतंय का असं रामायण आहे कुठं नाहीये म्हणून रामा कारण देह त्याच्यासाठी घेतला होता ज्याच्यासाठी घेतला त्याची प्राप्ती झाली आता देहाचं काम नाही काय तिचा उद्देश आहे
आता देहाचं काम नाही, कारण देह नाशिवंत आहे. कसा देह? कारण देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे, बरं का. देह कारण त्या ठिकाणी कसं आहे, सगळ्या दोषाचं भंडार देह, सगळ्या दोषाचं, बरं का. कारण देह कसं आहे, सगळ्या दोषाचं भंडार आहे. एक दिवस जावाच लागतंय. आयुष्य संपलं की राहता येत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा, बरं का. टाकोनी पडती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. बरं का. या देहाचा सत्कार कसा होतो बघा. या देहाचा सत्कार म्हणून रामा, कारण ज्याचा कारण त्या ठिकाणी ज्याची आवश्यकता होती ती पूर्ण झाली. आता देहाची गरज नाही, मग मी मागणार आहे. हा देह कसं कार्य करायचंय ते मग माझं ऐक काय मागते ती. तरी तुझं देखता स्त्रीला घोनाथा, गेली देहाची मोह ममता, तो मी त्यागीन जीवाता, कृपावंता आज्ञापी. हे रामा, काहीच देऊ नको. कारण ज्या देहानं तुला बघितलं, ज्या देहानं तुझं दर्शन घेतलं, ज्या देहानं तुझी पूजा केली आहे आणि हे सगळं ज्या देहानं केलंय, तो देह मला त्यागायचा. आणि देव देह त्यागायचाय. का त्यागायचाय? लोभ गेला, ममता गेली, माया गेली, मोह गेला. काय काय केलं पाहिजे लिहून ठेवा. कारण एवढं गेलं पाहिजे तेव्हा देहाचा त्याग. आणि असं नाही गेलं की कारण संचित होतं, आणि संचित राहिलं की पुन्हा कारण जन्माला यावंच लागतं. बरं, संचित शिल्लक राहिलं की कारण जन्माला यावं लागतंय. संचित शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतंय, आणि जन्माला आलं की कारण मरावं लागतंय. काय? कारण उपजते नाशे, नाशिले पुनरपी दिशे, हे घटी काय यंत्र दैसे. बरोबर आहे ना. कारण अशी अवस्था आहे. म्हणून करताना जे कारण दर्शनानं पावन झालं, पूजेनं पावन झालं, कामक्रोधाधिक संपवून टाकले, आता देहाची गरज नाही. आता तुझ्या समोर मी देह संपविणार आहे, माझा जीव संपविणार आहे तुझ्या समोर. मला सांगा, कारण देवाच्या समोर ज्याला देह ठेवता येत असेल काय अधिकार आहे? जरा थोडी संकल्पना करा, त्याच्याकडे जाऊन बघा, नाही तुमच्या मनानं वळून बघा. कारण मनानं वळून बघितलं की कळतंय काय व्हायला लागलंय ते. अशी अवस्था मी प्राप्त करणार आहे रामा. त्याच्यासाठी देह ठेवीपर्यंत, देह संपवीपर्यंत तू इथंच थांब. चला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. की जय. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राय नमः. तरी तुझं देखता स्त्री रघुनाथ, गेली देहाची ममता, तो मी त्यागील जीवाता, कृपावंता ज्ञापिया. कारण या देहाची ममता गेली. का ममता आहे? देह कारण उष्ण आणलाय पाचाचा. किती जणांचा देह उष्ण पाचाचा आणलेला आहे. देह कुणाचा आहे? उष्ण आहे. हो, उष्ण आहे. म्हणून तर याला जाळायचं आणि उष्ण मागायला द्यायचं. बरं का. कारण आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या 5 तत्वाचा, पंचतत्वाचा देह. कारण सगळे भाग जे त्याला पावतात कवा आयुष्याचा द्वारा तुटले. आयुष्याचा द्वारा तुटला की कारण त्या ठिकाणी पाण्याला पाणी मिळतंय, वायूला वायू मिळतोय, आकाश तत्वाला मिळतोय, आणि पृथ्वी जाळून राहणार पृथ्वीला मिळते. मग हे कार्य कारण या ठिकाणी आहे. म्हणून या देहाचं सार्थक झालंय. आता देह ठेवायची गरज नाही. या पाचाचा पाचाला देऊन टाकायचंय, पण तुझ्या देखत द्यायचंय, तुझ्या सामर्थ्यात द्यायचंय. म्हणून विनंती करून सांगू लागली, देह संगती अमित दोष, देह संगती तो नोक, देह तोची महा नरक, दुःख देह संगे. कारण देहाच्या संगतीमधील, देहाच्या संगतीत काय काय दोष आहेत ऐका. कारण देहाच्या संगतीमध्ये कारण दोषाचं तर मापच नाहीये. तुम्हाला तुम्हाला कळत ना. कारण देहा संगतीने दोषाचं माप नाहीये. देहाची संगती एवढी वाईट आहे
एवढी वाईट आहे देहाच्या संगतीमध्ये आता कारण नुकती गेली. एकच सांगतो जास्त नाही सांगता. नुकती गेली 6 तासाला नुकती बघा. देहाची संगत कशाची? देहाची संगत आहे दादा. कारण तिचा विष्ठा झाल्याशिवाय राहत काय देहाची पावर आहे. कारण या देहाची असली संगती आहे, असले वाईट गुण आहे देहाचे. आणि गुण कारण जिंकणं एवढं सोपं नाही. कारण तुझ्या भक्तीनं, तुझ्या नामानं आणि माझ्या सद्गुरूच्या कृपेनं कारण या देहाचे अवगुण जिंकले ते. मग आता वेळ लावू देऊ नको. कारण हा देह नाशिवंत मळमूत्राचा. कारण असा देह दादा, कारण असा देह आहे म्हणून या देहाचं कार्य संपवायचं आहे. याची संगती आईची दुःखे नेनो देहे संगाची करी निवृत्ती कृपे रघुपती आज्ञा प्रिया. हे रामा कारण देहाची निवृत्ती करण्याचं कार्य कर बरं का. काय कर? कारण या देहाच्या संगतीमध्ये अनेक दुःख आहे, अनेक दुःख आहे. कुणाला पोरं नाहीत म्हणून दुःख आहे, कुणाला पोरं लईत म्हणून दुःख आहे, कुणाला कारण त्या ठिकाणी खायलाच नाही म्हणून दुःख आहे, कुणाला ठेवायला नाही म्हणून दुःख आहे. किती सांगू दुःख? किती गोळ्या खायला लागले ते माफ नाही बुवा. कशाच्या संगतीनं? देहाच्या बरं का. आता आत्मा तर आभार आहे, आत्मा अमर आहे, पण देहाच्या संगतीमध्ये सगळा घोळ आहे. रोग देहाला होतो का आत्म्याला? कॅन्सर कुणाला होतो? देहाला होतो. मग दुःख कशाचं आहे? याचंच आहे. तुम्ही म्हणता ना आपल्याकच ही कीड आहे का? नाही. कारण ही कीड सगळ्या जगात आहे. मला सांगा देवाचा बाप आहे, पुत्र कामिष्टी यज्ञ का केला? पोरं नव्हते म्हणून. बरोबर आहे ना? मी आता रामायण सांगतो बाई कसं जाऊ. पोरं नव्हते म्हणून पुत्र कामिष्टी यज्ञ केला. काय कारण आहे? तर कारण माझ्या वंशाला दिवाच नाही. ही तळमळ देहाची आहे. असं रामा देहाचं दुःख आहे. मग हे दुःख मला संपवायचंय आणि पुन्हा देहाला यायचं नाही. हे कार्य करायचंय म्हणून रामा तुझ्या समोर का करायचं? आईशे सबरिये सवे प्रार्थना गातले चरणी लोटांगण देखून तुष्टल हो रघुनंदन आज्ञा संपूर्ण सव्यत येत. कारण ज्या टाइमाला सबरीनं विनंती केली, रामानं विनंतीला मान्यता दिली आणि मान्यता मिळाल्यावर आनंदाला परिवार नाही. आणि आनंदाला कारण परिवार नसल्यानंतर आसन घातलं, पद्मासन घातलं. कसलं आसन? आता आसनाचे प्रकार बरोबर होत आहे. कारण पद्मासन घातलं का? कारण योग्यानं पद्मासन घातलं की कारण या देहाचं दुःख होत. ही योग्याचे लक्षण आहे बरं का. कारण रेचक पुरक अशी अवस्था आहे त्याची. कुंडलिनी जागी नसताना अशी अवस्था आहे त्याची. आणि ही कारण निर्माण केली का? कारण या जागेवर माझा देह माझ्या सामर्थ्यानं न लाकडं लावता न अग्नी लावता संपवायचा आहे. कुणाला जमतंय? जमतंय? कुणाला जमतंय? शबरीला जमतंय म्हणून शबरीनं कारण ते कार्य करायला सुरुवात कर. ऐकोनी शबरीचे वचनासी श्रीराम बोले अति उल्हासी सांडोनिये ते लोभासी परलोकासी सुख जाय. कारण रामानं ऐकीला आनंद झाला आणि सांगितलं. कारण सांडोनिया देह लोभासी. कुणाला मला वाटते? मला वाटते. आणि मला वाटत असल्यावर एवढ्या गोळ्या खातो का तुम्ही? आम्ही मी खातोय ना. तुम्हाला काय सांगतो? सांगतो म्हणजे काय झालं? गोळ्या खाणार आहेत का? नाही. कारण याचा अर्थ आपल्याला मरा वाटत नाही. कारण मरा वाटत नाहीये. का नाही मरा वाटत? लोभ आहे. कशाचा? देहाचा लोभ आहे. कारण देहाचा लोभ आहे. मग देहाचा लोभ शबरी माता कारण या ठिकाणी सोड. आणि देहाचा लोभ म्हणजे देह सोड आणि सोडून स्वर्गाला जा. कारण तू गोलोकाला प्राप्त झाली की पुन्हा सुखाला कारण कमी नाहीये बरं का. पुन्हा सुखाला कारण कमतरता नाहीये. असं सुख त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होणार आहे अशी विनंती करून कारण त्या ठिकाणी ऐकोनी श्रीराम वचन शबरी घालो नियासन निज ते दसी चेतवन केले दहन
दिह्याच्या आपल्याला फक्त एकच अग्नी माहित आहे दादा, एकच अग्नी माहित आहे बरं का. हो. कारण मसन वाटत द्यायचा अग्नी वेगळा, कारण चुलीपेटी पेटवायचा अग्नी वेगळा, आणि जठरामध्ये असणारा सुद्धा अग्नी बाकीचे पुन्हा बघू हा. कारण एकच अग्नी आहे आपल्याला माहित आहे. आसन घातलं शबरीनं, कारण जठराग्नी मधला, कारण अग्नी पेटवला. कुठला? जठराग्नी मधला अग्नी बरं का. वरचा अग्नी लावायची गरज नाही, वरच्या अग्नीला राखेल टाका लागते तेव्हा फुकत आहे. असं जळत आहे कुठं थोडं, अशी अवस्था आहे. पण जठराग्नीचा अग्नी निर्माण केला, आणि निर्माण करून म्हणले स्वतः, कारण त्या जागेवर कारण देहाचं कार्य संपू लागली. देहाचं समूळ देहाचं आपण देह जाळतो, पण लाकडाच्या आधारानं जाळतो. आपण देह जाळतो, पराग नावाच्या अग्नीने जाळतो. आपण देह जाळतो, पण शिल्लक कारण मागं राहते. म्हणून करताना कारण त्या ठिकाणी असा देह नाहीये, पुन्हा शिल्लक नाही राहिला पाहिजे. अशी अवस्था प्राप्त पाहिजे. एखाद्या पदार्थ करून घेतो इतर काही सगळ्या रामायणाची पूर्ती करून तसं मी जरा आकडे 50. आम्ही का सबजूत ठेवत नाहीत बाबा. एकदा आमच्या सत्तर वास्त्राला राहून नाही राहू, गुंडी भरली पाहिजे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. एकाच दिवशी गुंडी भरून घेऊन आपला जन्म होईल ना. काय नाही, आता नसतं. 50 झालं 50. श्रीराम पुण्याची निज शक्ती जळून या देहा स्थिती शबरी शिकोन लोक प्राप्ती अवधारा ही गती अवधारा. श्रीराम पुण्याची प्राप्ती. पुण्य लागतं ना का उद्धार करायला. पाया पडून गेलो सोडतं का बाप्पा. नाही ना. पाया माझ्यासारखे पाय जोडून अरे पाया पडण्यासाठी पुण्य लागतंय. समोरचा का पाया पडायला लागलाय? देव म्हणून पडायला लागलाय, संत म्हणून पडायला लागलाय, महाराज म्हणून पडायला लागलाय, काही काम आहे म्हणून पडायला लागलाय, स्वार्थ आहे म्हणून पडायला लागलाय. आणि ते पूर्णसा करण्यासाठी पुण्य लागतंय. वळीचा थोडा पहिला तुकडा बघा बरं का. रामाच्या पुण्याईनं काय झालं? रामाईच्या पुण्याईनं देह संपला, देहाचे दोष गेले बरं का. आणि देहाचे दोष गेल्यानंतर कारण शुद्धता प्राप्त झाली कुणामुळं? रामाच्या पुण्याईमुळं. आणि म्हणून स्वर्गाची प्राप्ती झाली आहे. आम्ही तर स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी लिहू उभे जाणार आहे का अनुभव कुणाकडे येऊ? कुणाकडेच अनुभव नाहीये. पण कारण त्या ठिकाणी स्वतः शबरी मातेला अनुभव आलेला आहे आणि स्वर्ग प्राप्ती झाली, पंचस्वर्गाला गेलेली आहे. जैसे पुण्याचे सामर्थ्य ऋषी तैसे लोक पावत शबरी पाप पुण्यातीत अतीत समर्थ श्रीरामे. अवचित पुण्यच नाही पापच नाहीये. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लाघो नेधी पाप पुण्यांग. आणि त्यांना जन्म मरण नाही बरं का. आता काही गप्पा ऐकत जाणार काही, कारण त्यांना जन्म मरण नाहीये. मग पुण्यवानाला स्वर्ग प्राप्ती आहे, पुण्यवानाला अमर प्राप्ती आहे, पुण्यवानाला सत्यलोक प्राप्ती आहे, पुण्यवानाला अनेक इथून वरी किती आहे भुवन. कारण गरुड पुराण वाचणाऱ्याला माहित असेल ना. कारण 21 भुवन आहेत. इंद्रलोक वेगळा आहे, महरलोक वेगळा आहे, बहरलोक वेगळा आहे, सोहरलोक वेगळा आहे. आता 21 सांगू का? अशी प्राप्ती आहे. कशानं? पुण्यानं बरं का. पुण्यानं. पण पुण्य संपलं की माघारी यावं लागतंय. पुण्याची पाऊटी इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागले या लोकांमध्ये जन्माला यावं लागतं. कशासाठी? पुण्य कमविण्यासाठी. आता तुम्ही आम्ही कशासाठी आलो तुम्ही नाही सांगता. कारण पुण्य कमविण्यासाठी या लोकांमध्ये यावं लागतंय. पण त्यांच्याकडे पुण्य नाही, पापही नाही. कारण अग्नी समान कारण त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. तिथे काय शिल्लक आहे? तिथे काही शिल्लक नाहीये. अशी अवस्था कुणाला? रामाच्या पुण्याईनं म्हणले. कारण त्या ठिकाणी त्या कुणाला? शबरी मातेला झाली. चला
श्रीराम दर्शनाचे पुण्य वाह. दिव्य भोगे नवे क्षीण शिला शबरी पावली अक्षय स्थान. गमना जेते नाही अरे रामाच्या दर्शनाचं पुण्य एवढं मोठं आहे. दिव्य दिव्य म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्या पुण्याचा नाश होत नाही बरं का. त्या पुण्याचा नाश होत नाहीये. मग चंद्र आणि सूर्य कवर राहायचं मला माहित नाहीये बरं का. सत्यलोक झालं, तीर्थलोक झालं, द्वापर लोक झालं आणि कलियुगाला सुरुवात आहे. आणखीन चंद्र आणि सूर्य आहे. मग केव्हा संपायचे मला तरी काय माहिती. आणि जरी असलं तरी सांगत नाही. आज अशी अवस्था प्राप्त आहे कशाची? रामाच्या दर्शनाची, रामाचे पाय पाहिल्याची, रामाचं कारण त्या ठिकाणी संगती घडल्याची एवढे पुण्य प्राप्त आहे. आणि ती प्राप्ती म्हणले कारण त्या ठिकाणी झालेली आहे. चला ऋषीश्वरांच्या पुण्य संपत्ती वाह. भोग क्षया जाती जाती हे पावती पुनरावृत्ती व्रती शबरीस प्राप्ती ते नाही. मला सांगा आपले ते कारण कुठं पत्ताच लागला नाही. पण ऋषी स्वराच्या कारण पुण्य सामर्थ्य ऋषीनं कमविलेलं पुण्य का त्या पुण्याईनं ऋषीला स्वर्ग प्राप्ती होती. पण कारण पुण्य क्षया जाती. कळलं ना. पुण्य संपलं की पुन्हा कारण भोगायला यावं लागतं बरं का. म्हणून तर कारण संचित शिल्लक राहतं पुण्यामध्ये सुद्धा आणि ते भोगायला यावं लागतं. भोगतो न घडे संचित वाचवणी करावे ते मनी समाधान. बरेच लोक म्हणतात परमार्थ करतो महाराज तरी माझ्या मागे लागले. अरे आजचा तर संचित नाहीये. परमार्थ आज करायला लागला तू. मागलचं गठुडं संघ आणलंय याचं नाव संचित कर्म बरं का. प्रारब्ध कर्म वेगळं, संचित कर्म वेगळं आणि क्रियामान कर्म बरोबर आहे ना. हा कारण तुम्ही सांगत येत राहू. कारण क्रियामान कर्म त्या ठिकाणी वेगळं ही वेगवेगळी पद्धत आहे. तसं संचित कर्म शिल्लक राहिलं की जन्माला यावं लागतंय आणि संचित कर्म संपलं की जन्म मरण संपतोय. मग हे ऋषिदिक सगळे लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत. पण ती प्राप्ती नाही कुणाला वा. कारण पुन्हा ती प्राप्ती शबरीला नाही अशी अवस्था रामामुळे प्राप्त झाला. जेत नित्य वस्ती त्रिशुका जेत वस्ती नकादिका जेते नित्य वस्ती त्रिशुका जेते वस्ती सनादिका शबरी पावली तया लोक शिवादिक निज पूज शिवादिक निज पूज्य बरं का. कुणाला पूजनीय कैलासावर राहणारा बाबा त्याला पूजनीय आहे. पण कशा कारण कोणची प्राप्ती आहे? संकादिक ऋषी ज्या ठिकाणी राहतात बरं का. संकादिक म्हणजे साधे समजू नका. संकादिक म्हणजे सुरुवात आहे ऋषीची. कुठून सुरुवात आहे? संकादिकापासून सुरुवात आहे. म्हणून तर संकादिकाचा अधिकार आहे. संकादिकाच्या निमाने सोरसू दिधला पुतणे कुणी सांगितलं होतं? पुतणेला उद्धार कर कुणी सांगितलं? कृष्णाला. संकादिकानं सांगितलं. आणि जिथं संकादिक राहते ज्या संकादिकाला सुख प्राप्त आहे आणि संकादिकाच्या शापामुळे तर राजा रावण कारण किती जन्म? तीन जन्म राजा रावणानं घेतले. कुणाचा शाप? संकादिकाचा. कुठं होता राजा रावण? बरोबर आहे ना. तिथं ते लक्षात आणा ना. कारण पहिला अवतार आहे मी मागे मोर सांगत असं. पण पहिला अवतार हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू. दुसरा अवतार राम आणि कुंभकर्ण आणि तिसरा अवतार शिशुपाळ आणि बरोबर आहे ना. कशामुळे झालं हे? फक्त एकच कारण झालं. कारण त्या जागेवर म्हणले क्रियामान संचित घडलं. कोणतं संचित? मी मला 3 सांगून देतो. क्रियामान घडलं म्हणून क्रियामानामध्ये कारण खाली यावं लागलं आणि 3 जन्म राक्षस व्हावं लागलं. देवासंग विरोध करावं लागलं. कारण जगाची माय जोरावी लागली. काय कुठाने बघा नाही किती कुठाने येते आणि आपल्याकडे बघा दुसरीकडे का हे कुठाने. पण हे सगळं कारण त्या ठिकाणी संपुष्टात कार्य झालेलं आहे. ही रामाची कृपा आहे. श्रीराम दृष्टी पुण्य परिपूर्ण देह दहने दे दीप्यमान इनि न लागेची विमान निज गती. बरं कशाच्या पुण्याईनं देह दहन झाला? तर श्रीराम दृष्टी पुण्य
डोळ्यात काय ताकद आहे बुवा, तुम्ही चष्मे लावलं बेजार आहे डोळ्यात. अरे कृपा कटाक्ष न्याळिले आपुल्या पदी वैसविले, बापर कृमा देवीवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. डोक्यावर हात ठेवणारा गुरु श्रेष्ठ, त्या कृपेतून आशीर्वाद देणारा श्रेष्ठ. बोला सगळी श्रुती मंडळी, तुम्ही प्रभू, तुम्ही महिषासिया, तुम्ही दुबळा, तुम्ही सगळे, कारण महादेवाच्या मूर्ती आहेत. ऐकणार बरं का हो, एवढा अधिकार, एवढा दर्जा तुम्हाला दिलाय ना. मग काय काय कशाचा अधिकार आहे? डोळ्याचा. किती अधिकार आहे? तर कारण देहाचं दहन करणं डोळ्याची पावर, आणि एवढी पावर असून कारण विमानानं न जाता, बरं का, विमानानं न जाता दृष्टीच्या पावरनं कारण स्वर्गाला जायचं कार्य प्राप्त होते. बघा आता कशी अवस्था आहे ते, काय काय पाहिजे ते तुम्ही लिहून घ्या. ही अवस्था कारण कुणाला प्राप्त झाली आहे? कारण शबरी मातेला प्राप्त झाली, आणि झाल्यानंतर म्हणली कारण अशा अवस्थेत निघू लागलेली आहे. जे जाते विमान गती ते पावती पुनरावृत्ती, नाही शबरी प्रती ते गेली. कारण ग्रंथकार शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगू लागले, जे विमानानं गेले ते माघारी येतात. काय होतंय? जे विमानानं गेले ते माघारी येतात, पण ज्यांना आधार नाहीये, बरं का, कशाचाच आधार नाहीये, कारण दृष्टी कार्यानुसार त्यांच्या पावरनं, दृष्टीची पावर एवढी आहे, एवढी पावर आहे की कारण नवनाथामध्ये कारण मनोवेगानं कार्य करायचे. बरं का, काय करायचे? मनोवेगानं कार्य करायचे. इथून आता स्वर्गाला जायचं म्हणलं की स्वर्गात जात होते. काय ताकद असेल ती दृष्टीची, आणि ती ताकद, ते सामर्थ्य कारण त्या ठिकाणी कारण कुणाला प्राप्त झालं? शबरी मातेला प्राप्त झालं, आणि त्या सामर्थ्यावर शबरी गेली. म्हणून शबरीला पुनर्वृत्ती नाही. तुम्हा आम्हाला कारण विमानानं जायचंय म्हणून पुनर्वृत्ती आहे. दुसरा एक भाग आहे, आता लांब तुम्हाला बदलच काढायचे ना. दुसरा एक भाग आहे धूम्र मार्ग, आरचीचा मार्ग, आणि तिसरा कारण नरकाचा मार्ग. 3 मार्ग, बरं का, 3 मार्ग आहे. कुणाला कुठं जायचं तिचा मेल्यावर, आता नका जाऊ, मेल्यानंतर जा. धूम्र मार्ग म्हणजे विमान मार्ग, लक्षात ठेवा. धूम्र मार्ग पुढे शिकाळ घेऊन चालतो ना, त्या धुराधुरानं जातो, याचं नाव धूम्र मार्ग आहे. आणि आरचीचा मार्ग, 4 ब्रह्मचार्यापैकी 1 ब्रह्मचारी गेला. किती ब्रह्मचार्यापैकी? 4 ब्रह्मचार्यापैकी 1 कारण पांढऱ्या वस्त्रातला ब्रह्मचारी गेला, त्याचं नाव भीष्माचार्य. काय नाव? भीष्माचार्य. भीष्माचार्य दक्षिणायन मध्ये पडले होते. कोण्या मध्ये? दक्षिणायन मध्ये पडले होते. आणि कारण साधूला जर आरसीला मार्गाने जायचं असेल, साधूला, दुसऱ्या नाही का, तुम्ही कुणाला कुठं लावता गोड होऊन जाणार पुन्हा. कारण साधूला जर जायचं असेल तर उत्तरायण लागतं. काय लागते? उत्तरायण लागतंय. आणि उत्तरायण पाहिजे, आयुष्यभर भजन केलेलं पाहिजे, कृपाशीर्वाद पाहिजे, आणि मग आरसीच्या नावानं त्या मार्गाने जाता येते. आणि तो मार्ग आहे, आणि दोन्ही मार्ग हीच गळले की मग नरकाचा मार्ग आहे बुवा. अशी अवस्था आहे. तिसरा मार्ग आहे बरं का. अशी अवस्था प्राप्त, पण तशी अवस्था नाहीये. या तिन्हीच्याही वेगळी अवस्था कारण त्या ठिकाणी मध्ये प्राप्त झालेली आहे. श्रीराम दर्शन पुण्य संपत्ती, अक्षय सुखाची सुखावस्ती, नवचे कल्पती, निज प्राप्ती शरबशी. कारण त्या ठिकाणी एवढंच नाहीये, रामाच्या दर्शनानं अक्षय सुखाची प्राप्ती. अक्षय क्षयच नाही, कल्पांती. कल्प कळतंय का? मला नाही कळत, मला कळत नाहीये. कल्पांती नाही कळत, पण एक कळतंय. एकावर कारण 18 शून्य दिले की कारण त्या ठिकाणी कल्प निर्माण होतं, एवढं मात्र कळतंय बरं का. एकम, दहम, शतम, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, अब्जे, कोटी, खर्व, निखर्व. पुढचं तुम्ही वाचा ना, आता कवर मी वाचू. 18 संख्या बरं का. किती? 18 संख्या आहे. 18 भार वनस्पती आहे ना. आता टीव्हीवर रोज बघता ना की साबण काही झाली ती 18 तशी परिस्थिती आहे. आणि तसं कारण या जागेवर परिपूर्ण कार्य होण्यासाठी काय प्राप्ती करून दिली देवाला? देव जर भेटला का? देव भेटला. देव जर कारण त्या ठिकाणी प्रसन्न झाला तर एवढी प्राप्ती होतीये, एवढं सुखाला पात्र होते. असं सुख तिला प्राप्त झालेलं आहे. चला. श्रीराम देखताची दृष्टी, पाप पुण्य पडली तुटी, कुंडली जन्म मरणाची गोष्टी, गोष्टी अक्षय संतुष्टी,
रामाला बघा, रामाला घ्या, नामचिंतन करा. जन्म मरण संपल, जन्म मरण संपल. लय मोठं सांगायची गरज नाही बरं का, कारण जन्म मरण संपल. जन्म मरण संपवायचं असेल तर राम बघण्याची क्रिया करा, राम कारण डोळ्यात ठेवण्याची क्रिया करा. डोळे तुम्ही घ्या रे आणि पहा. अहो मुख बघण्याची एवढी ताकद आहे, कोटी ब्रह्म हत्या. काय सामर्थ्य, आणि एवढं सामर्थ्य रामा तुझ्या दर्शनामध्ये तुझ्या बघण्यामध्ये आहे असं सांगू लागली. चला स्वय श्रीराम कृपा मूर्ती शबरी तरली सुखानुभूती स्वर्गी जय जयकारा करीती वर्षिती सुरसिद्ध. कारण विमानाची दाटी, बरोबर आहे ना, कारण पुष्पांचा वर्षावर आणि स्वर्गी होनी देव करिता ती. पण कुणाची, कारण कुणाला करायला लागले ते शबरी मातेला करायला लागलेले आहे. कारण शबरीला स्वर्ग प्राप्त झालं, शबरीला गोलोक प्राप्त झाल्या गेला. आणि प्राप्त झाल्यानंतर जे लोक मी माका सांगितलेली क्रिया, गायत्री मंत्र पूर्ण करून कमिलेली क्रिया, त्यांना त्याच्यामुळे मिळालेलं पद आहे. आणि त्या पदावर फक्त रामाच्या दर्शनानं शबरी मातेला करण जायला मिळालं. आणि तेच लोक शबरीचा सत्कार करायला लागले. तुम्हाला करून घ्यायचं असलं तर करण काहीतरी. चला या परिशबरी उतारणा श्रीरामे केले आपण एका जनार्दना शरण जग उदाहरणा श्रीरामा. एवढंच नाहीये, कारण शबरीचा उद्धार केला. बदला आता झाले का मग? कारण शबरीचा उद्धार केला कुणी? रामानं. कारण रामाचं दर्शन झालं, रामाचं ध्यान केलं, रामाचं भजन केलं आणि रामाचं दर्शन झाल्यानंतर शबरीचा उद्धार झाला. उद्धारच नाही, शबरीला एवढा अधिकार प्राप्त झाला महाराज, एवढा अधिकार प्राप्त झाला की वेदाध्ययन करणारे फुलं उधळायला लागले. कोण करणारे? वेदाध्ययन करणारे फुलं उधळायला लागले, संस्कृत सांगणारे फुलं उधळायला लागले. बरं का, कारण वेदाचे सुप्त बोलणारे फुलं उधळायला लागले. ही प्राप्ती कारण त्या ठिकाणी शबरी मातेला झालेली आहे. शबरीचा उद्धार झाला, एवढं सामर्थ्य रामानं प्राप्त करून दिलं. आणि आता म्हणजे इथून पुढे मी कथेला पालन करतो. कोण म्हणाले? शांती ब्रह्म एकनाथ मला सांगू लागले, मी कथा बदलायला लागलेलो आहे. आतापर्यंत कारण सगळं काय सांगितलं? काय शबरी उद्धार